अरे, किती मंद आहे हा! एवढी साधी सोपी गोष्ट याला कळत नाही. असं कधी तुम्ही कुणाला बोललात का? किंवा कोणी तुम्हाला बोललंय का? जर बोललं असेल, तर चला जाणून घेऊया यामागचं रिझन काय? याला म्हणतात द कर्स ऑफ नॉलेज आणि या गोष्टीवरती मेड टू स्टिक नावाच्या पुस्तकामध्ये एक खूप चांगला प्रयोग दिला गेला आहे. 1990मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी 2 ग्रुप बनवले होते. त्यामध्ये एक एक होता टॅपर्सचा आणि दुसरा होता लिसनर्सचा. टॅपर्स म्हणजे टेबलावरती एक रिदम वाजवणार आणि लिसनर मीन्स ऐकणारे. टॅपर्सला एक खूप सोपं काम दिलं, की त्यांच्या डोक्यामध्ये एक जनगण मन किंवा हॅपी बर्थडे असं खूप सोपं सॉन्ग त्यांनी डोक्यामध्ये ठेवायचं आणि ते बोटांनी त्याचा रिदम वाजवायचा म्हणजे ते त्या तालामध्ये वाजवायचं. ओके. आणि त्यांना विचारलं, की किती लोकं हे गेस करू शकतील? तुम्ही जे सॉन्ग वाजवताय, तर ते किती लोकं गेस करू शकतील? तर ताल वाजवणाऱ्यांना वाटलं, की 50% पेक्षा जास्त लोकं हे ओळखतील. कारण किती ईझी सॉन्ग आहे, किती सोपं आहे हे ओळखायला, असं त्यांना वाटलं. का? कारण त्यांच्या डोक्यामध्ये ते सॉन्ग कंटिन्युअसली वाजत होतं. पण तुम्हाला माहिती आहे खरं काय घडलं? समोरच्या ऐकणाऱ्यांपैकी फक्त आणि फक्त 2.5% लोकांनाच ते गाणं ओळखता आलं. असं का झालं? कारण माणूस जेव्हा टेबलावरती बोटांनी तो रिदम वाजवत होता, तो ताल वाजवत होता, तेव्हा ते पूर्ण साँग त्याच्या डोक्यामध्ये वाजत होतं. म्हणजे बॅक ऑफ द माइंड त्याला माहिती होतं, की तो कुठलं साँग वाजवत आहे. ठीक आहे. पण ऐकणाऱ्यांना मात्र तो फक्त टेबलावरचा निरर्थक असा टक आवाज ऐकू येत होता. हीच गोष्ट आपल्या आयुष्यात पण बऱ्याचदा होते, की आपल्या डोक्यात ते काही गोष्टी वाजत असतात आणि आपल्यालाच वाटतं, की "अरे यार, किती सोपं आहे हे आणि समोरच्याला का नाही कळत?" पण आपण कधी हा विचारच नाही करत, की समोरचा व्यक्ती कुठल्या अपब्रिंगिंगमधून आलाय, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे ह्या गोष्टी त्याला नोन आहेत की नाही? म्हणजे काही गोष्टी त्याला माहिती आहेत की नाही? त्याच्यासाठी ह्या तेवढ्या सोप्या आहेत का, जेवढे मी समजतोय? हे आपण कधी-कधी विसरतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या मेट्रो सिटीमध्ये राहणारा व्यक्ती आणि एखादा गावाकडून आलेला व्यक्ती, तर गावाकडून आलेल्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. तर ज्या आपण एक्सपेक्ट करतो, "अरे यार, किती साधी गोष्ट आहे, ह्याला का नाही माहिती?" पण प्रत्येक वेळेस आपण असं गृहीत नाही धरू शकत. आणि अजून एक साधं सोपं उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर आता जे काही लोकं म्हणजे जे आय-टीमध्ये आहेत किंवा ज्यांचा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही गोष्टी त्यांना बऱ्याच माहिती आहेत. तर अशा लोकांना म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती असतात. म्हणजे मागे एकदा असं झालं, की माझी एक फ्रेंड आहे. तिला चांगली शिकलेली आहे ती, वेल वेल एज्युकेटेड आहे आणि तिला म्हटलं मी, की "तुझं करंट लोकेशन पाठव." तर तिला करंट लोकेशन पाठवता नाही आलं. ती म्हटली, "कसं पाठवतात ते?" तर एक खूप छोटी गोष्ट आहे आणि मला असं वाटलं, की यार एवढी एवढी छोटी गोष्ट तिला माहिती नाही. पण हे हे जे आहे ते ऑलरेडी मी खूप वेळा यूज केलं आहे. मला माहिती आहे. म्हणून मी सहजपणे सांगू शकते. पण ज्यांना माहिती नाही आहे, त्यांनी कधीच ते यूज केलं नाही. त्यांच्यासाठी त्या गोष्टी नवीनच असणार ना. जेव्हा ते यूज करतील, त्याच्यासोबत यूज्ड टू होतील, तेव्हा त्या गोष्टी त्यांना कळतील. म्हणजे अशा ही ही झाली एक गोष्ट. पण बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं. तर समोरच्यावर न चिडता आपण त्यांचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू कधीतरी समजून घेतला पाहिजे. म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे, की द कर्स ऑफ नॉलेज. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा तुम्हाला ज्ञान असतं, ती खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान असणं ही खूप भारी गोष्ट आहे. पण जेव्हा ते ज्ञान तुम्हाला समोरच्याची परिस्थिती विसरायला लावतं, तेव्हा ते ज्ञान एक शाप बनतं. द कर्स ऑफ नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक यू.